बद्ध वक्ता श्रोतयांच्या चित्ता श्रोतयांच्या चित्ता श्रोतयांच्या चित्ता वातुटीची नाही ठावी तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे झाली लोहाचे मांजर पोट भरी दारोदार पोट भरी दारोदार वाया गेले ते भजन उभयता लोभी मन भैरमुख एके ठाई तैसे झाले तया दोही घातुटीची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे हा माप आणि गोणी तुका म्हणे रीती दोन्ही घातुटीची नाही ठावी तोंडवासी काही द्यावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 318व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं शेवटचं चरण चालू 6वं चरण 6 चरणी अभंग आहे. जेवका अभंग जगद्गुरु तुकोबाराय येथे माप आणि गोणी माप आणि गोणीची उपमा श्रोत्याला आणि वक्त्याला देऊ. वक्ता माप आहे आणि पोत गोणी म्हणजे पोत श्रोते पोत आहे बरं. आणि हे दोन्ही रिकामे आहेत. माप हे रिकाम आहे पोत हे रिकाम आहे. मापच भरलं नाही तर पोत कसं भरेल. पोत भरण्यासाठी माप भरावं लागेल ना. माप भरलं तर पोत भरेल. पोत्याचा दोष नाही गुन्हा मापाचा. कोणाचा गुन्हा आहे मापाचा गुन्हा आहे. तसं तर दोन नेमून सांगितले शास्त्रामध्ये. वक्ताही अधिकारी असला पाहिजे आणि त्याला स्वतःही अधिकारी असला पाहिजे अशी जोड सांगितली शास्त्रामध्ये बरं. त्याच्याबद्दल तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिले मोठी मारले. ते म्हणजे वक्ता मोठ चांगला आहे एकदम वैराग्य ज्ञान भक्ती त्याच्याकडे ठासून भरलेली आहे. पण ऐकणारा अनाधिकारी विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या 4 गोष्टी त्याच्याकडे नाहीत. म्हणजे साधन त्याची न्यून्यता किंवा अभाव कोणाकडे तर मग चांगल्या वाक्याचाही तिचा उपयोग होत नाही. तुकोबारायासारखे असले तरी मुंबई नाही सुधारला. काय करतील महाराज सुधारले महाराज मुंबई सरकार पाय चोरून सुधारला नाही. त्याची पाय चोरा गेली तो महाराज. फक्त काय केलं महाराजांना कोपाट्या काढल्या. काय काढल्या मंदिराच्या वाटो टाकल्या कोपाट्याच्या करून खराब होतो थोडं द्वेष करीत होतं तुकोबारायांनी. म्हणजे मंदिराच्या वाटावरल्या कोपाट्या का बाजूला सारल्या फक्त वाट व्हावे मंदिराला. तर त्याचं डोसकं सरकलं आणि काठीनं बळविलं म्हणला महाराजाला. काठीनं बळविलं काठीनं बळविलं तरी तुकाराम महाराजांचे पाय चोराई गेले. चला म्हणले का महाराज रात्री त्यांनी घेतलेच नाहीत कीर्तनाला. तुमच्यासारखे महंत कीर्तन म्हटल्यावर मला बेकार वाटलं. असं कोण म्हणले
महाराजाला वाटलं त्यांना यावं, त्याला कळत नाही आज्ञा. मनात समजत की महात्मे की मूर्खायला आज्ञा नाही समजे. लहान लेकरू काय हे उन्हाळ माणूस काय एकच असते महाराज. जसे लहान लेकर असतात की नाही नाव आलं त्यांना काही कळतंय का, तसंच या उन्हाळ्याला कळत. हे उन्हाळा असतेच काय परमार्थातले हे कळत नाही, बरं कळत नाही, वाईट कळत नाही, काहीच कळत नाही. आपलं हितही कळत नाही आणि हितही कळत नाही असे उन्हाळा मूर्ख माणसात. आणि त्या माणसाला संत महात्मे लहान लेकरा म्हणून तू म्हणले ना वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही तर समान तो देवी पारा पाहिजे. लेकरातून त्याच्यात काय गुण आहे असं म्हणले. एकच म्हणले लेकरून ते. महाराज त्याला विनंती करायला गेले आणि त्याला विनंती केली तरी त्याच्या मनातला आडी गेली जन्मावर नाही. महाराज शेवट वैकुंठाला गेले तरी त्याच्या डोक्यातली आडी गेलीच नाही. म्हणजे सगळी दुनिया सुधारली तुकोबारायांनी, पण मंबाजी मात्र दगड जशाच तसा राहिला. मग पाण्यातला दगड आहे आणि किती दिवस पाण्यात ठेवला म्हणजे पाणी घुसत नाही माझं पाणी, त्या उलसक बी पाजर येत नाही. त्याप्रमाणे बरेचसे माणसं असतात की सत्संगात राहतात, भजन पूजन चिंतन महाराजांनी करतात, पण त्यांचा परिणाम मात्र त्याच्यावर झालेला दिसत नाही. याचा गुन्हा महाराजाचा नाही. ते गुन्हा कोणाचा आहे? श्रोत्याचा गुन्हा. का? त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिले. महाराजांना हे लक्षात आलं आणि महाराजांनी दृष्टांत दिले. ते म्हणले वांझान होती लेकुरे ते काय करावे भरता. त्याच्यात भरताळाचा दोष आहे का बाबा? हा, भरताळ म्हणजे नवरा, त्याचा काय दोष आहे का? नाही. पण मुळातच गुन्हा बाईचा. बाई कोण आहे? वांझ. आणि वांझ असलेल्या बाईला लेकरू होतच नाही, त्याला भरताळ नवरा काय करेल? आता हे दृष्टांत कोणा बाबती आहे? म्हणजे कमकुवता इथं नवऱ्याची का बायकोची? बायकोची. तसं इथं श्रोत्याची कमकुवत होतलाय का श्रोतेची का वक्त्याची? श्रोत्याची. हे तुमचा दोष काढला. त्या दृष्टांताला कोणाचा दोष निघाला? श्रोत्यांचा. आता वक्त्याबद्दल म्हणले काय? ते म्हणले नपुषक पुरुषाशी तर बाईल काय करील त्याशी. आता सांगा, मग बाईला प्रजन शक्ती आहे, ती वांझ नाही, पण हे नपुषक आहे, तर मग बाई तरी त्याला काय करील? तसा साधन तसं संपन्न अधिकारी ऐकणार आहे तर सांगणारा महाराज नाही ना वैराग्याचा. लक्षात आलं की नाही? त्याच्याकडे ज्ञान भक्ती वैराग्य नाही त्या महाराजाकडे. मग श्रोत्याचा उपयोग होईल का? याचा अर्थ तसे दोन्ही जबाबदार आहे. पण इथं या दृष्टांतात माप आणि गोणी, तरी तुका म्हणे रीती दोन्ही. माप ते रिकाम आणि गोणी रिकामी. माप म्हणजे कोण? तर महाराज सांगणारा, आणि गोणी कोण? तर श्रोता. मग गोणी काय करेल? तर दृष्टांत असा आहे की शेरातच नाही आलं तर पोत्यात कसं येईल? महाराज ते बरोबर आहे त्यांचं. आता संतांच्या बाबतीत तुका म्हणे पोते देवे भरले नो हे रीते. त्यांचं पोत देवानं भरलेले. दाताला दुकान रीती आली अशी दान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. माग त्याची पुरे धनी आणि कशी पुरे. तुका म्हणे पोते देवे भरले नो हे रीते. आमचं पोतळ देवानं भरले. संतांचं पोतळ कोणी भरलंय? देवानं. आणि त्यांच्या माल दुकानात ठासून आहे. बरोबर. पण आली अशी देखील अंदावल्या. आता त्यांचं पोत, पण इथं महाराजाचं पोत रिकाम आहे ना. त्याचं कारण आहे काही इकडं साठवणच नाही. आपलं काल चाललं होतं महाराजाकडे सांगणाऱ्याकडं हे असलं पाहिजे. म्हणजे सांगण्यामध्ये जास्तीत जास्त शांत रस असला पाहिजे. कोणता रस असला पाहिजे? सगळा कल वक्त्याचा सांगणाऱ्याचा शांत रस सगळा असला पाहिजे. मुंगळ असला पाहिजे. हा, शृंगार हास्य करुण रुद्र भयानक विरस अद्भुत वीर हे सगळे रस माफक जिथं लागतील तिथं ते द्यायचे. लक्षात आलं की नाही? थोडके लागते तिथं ते द्यायचे. हास्य रस बी पाहिजे थोडा, म्हणून तुम्हाला काल तुम्ही बोर न व्हाव, सोडके बोर न व्हाव यासाठी हास्य रस त्याच्यातच निर्माण करावा लागतो. उगाच उभे ना कारण कीर्तन सोडून द्यायचं दुसरीकडे जाऊन हसवायचे काय कामाचं? त्याच्यातच दृष्टांत समर्पक देऊन येणं प्रकारे दृष्टांतही बसावा आणि लोकांनी थोडं हसावं, प्रफुल्लित राहावं
असा हास्यरस असावा आणि हास्यरसाचा असता श्रंगारसाचा स्थायी भाव तुम्हाला काय सांगता आले हा? पाठ केले ना आपण सगळे केले रात्री कवर लिहू लागले बाप्पा तुम्ही वरी गेल्या कुठले काढे काढले काढायला लावले मला असं वा सांगा बरं रात्री रात्री गेले काय उपयोगी उगत नाही या भावलीने 1 किलो इकून काढी टाकली इकडून ही बावली काय कामाची नाही बावली कोणती कामाची मधी जाऊ कधी जाऊ काढी बरोबर आहे मग 5 लाख कालाय ना हो तशी बा महाराज काय श्रंगारसाचा स्थायी भाव रती हास्यरसाचा स्थायी भाव हसणे बरोबर आहे श्रंगार हास्य करुण रसाचा स्थायी भाव शोक आहे बरोबर रौद्र कोणता आहे क्रोध क्रोध रसाचा स्थायी भाव क्रोध तर काय रौद्र वीर उत्साह वीर भयानक भय वाटणे भीती वाटणे भयानक रसाचा तो स्थायी भाव भयानक बेबिस्सा जुगुप्सा त्याचा स्थायी भाव जुगुप्सा काय जुगुप्सा अद्भुत आश्चर्य बरोबर आहे आणि शांत रसाचा स्थायी भाव उभं सांगतो हास्यो भवती श्रंगारात काय लक्षात आलं रोज वीर कर्मणा आमच्याकडे श्लोक आहेत महाराज ते ठासून भरले त्याचा अभ्यास केलाय ठासून अभ्यास करून बोलतोय हा लय अभ्यास महाराज रात्र तेच म्हणजे असं महाराज कोणत्या रसातून कोणता रस उत्पन्न होतो त्याचे स्थायी भाव तुम्ही सांगितले व्यभिचारी भाव काय सांगता या रसाचे व्यभिचारी भाव काय आणि एका रसाचा व्यभिचारी भाव कोणता इतकी बारकाई त्याच्यामध्ये स्थायी भाव हे तुम्ही सांगितले तुमच्या मोबाईलात निघाले ते काढून दाखवा मला व्यभिचारी भाव काढून दाखवा पण रस म्हणजे कोणत्या रसापासून कोणता रस उत्पन्न होतो असंही वर्णन त्याच्यात खूप आहे महाराज खूप चिंतनात्मक विषय आमच्याकडे ठासून भरलेला आहे आम्ही लिखापाड्या करू राहणार दिवस झालं महाराज स्थायी भाव शिवम आहे आपल्या चालेल शांत रस आणि मग सगळा वक्त्यात मग काय रसू व्हावा अतिमातो ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले बाकीचे रस कमी असावे शांत रस जास्त असावा वक्त्यानं शांत रस श्रोत्यांना जास्त द्यावा आणि मग शांत रसाचा स्थायी भाव तर शम सांगितलाय हो मग शमाचं फल काय साक्षात मोक्ष नाही शमो वैराग्यादिना निर्विकार चित्तत्व असं शास्त्रामध्ये वर्णन आलं काय क्षमाचं फल काय मोक्ष साक्षात नाही वैराग्यादिना क्षमो वैराग्यादिना निर्विकार चित्तत्व म्हणजे शम माणसाच्या अंतःकरणात तयार झाला की वैराग्याची उत्पत्ती होते आणि वैराग्यानं माणूस निर्मळ होतो तुम्हाला निर्मळ व्हायचंय का त्याच्याशिवाय तुम्ही निर्मळच होत नाही काय म्हणणे तुम्ही नाही भाऊ नाही की माणसाला आधी कळलं पाहिजे की आपलं जीवन क्षणभंगूर किती दिवस आपल्याला जगायचं आपण करायलो ते पाप करायलो असं वाटलं की धुराफोडा वाटतच नाही वाटतंय किती दिवस जगायचे आपल्याला काय सांग येणार आहे त्याच्यावर अत्याचार करून गरीबावर आपला काय उपयोग आहे आपलं काही लेकरं नाव घेणार का पाण्यात हलविणार आहे बरं पाण्यात हलवीतील बी तर तो मेल्यावर येऊन धरती गेला आणि त्या विनाकारण गरीबाला त्रास करून आपल्याला काय भेटणार त्याचं धान उभं चालून आपले पदार्थ काय पडणार आहे केव्हा वाटते माहिती काय केव्हा आणि वैराग्य विषयाचा दोष करतो रे तुकाराम महाराज येडे नाहीत वैराग्याला देवा म्हणायला महाराज वैराग्याला देवा म्हणले बऱ्याच ठिकाणी नामदेवरायाचे महात्मे आणि बऱ्याच ठिकाणी येतं वर्णन देवा ज्ञानाला म्हणतात देवा कशाला म्हणतात बघा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी है ना किंवा ज्ञानाचा दिवा घरोघरी ज्ञानाला दिवा बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळजवळ 90% म्हणजे पण अपवादात्मक तुकाराम महाराज अभंग रचला वैराग्याचे भाग्य संत संघ हाचे लाभ संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पा महाराज खरा देवा वैराग्य कारण का विषयातले दोष त्याच्याशिवाय कळतच नाही कळते
ज्या टायमाला तुमच्या अंतकरणात वैराग्याची उत्पत्ती होईल बरं का, बरं तुमच्याकडे ते नाही म्हणून तुम्ही गटांगळ्या खायला ते बाजूला बोंबललो मी ह्याला बाजूला ते माणिक घाला ते म्हणलो हे माणिकान बाळू बरेच ऐकायला मालिका करण चांगलं चांगलं मालिका ह्याच्यापेक्षा हुशार आहे. दोष कळा त्याच्यापासून दुःख झाल्याशिवाय दुःख त्या विषयात ना, म्हणजे विषयातला दोष कळावा आधी आणि विषयातला दोष कळावा ते कळवून द्यावा महाराजांना. कोणी कळवून द्यावा? महाराजाचं काम आहे विषयातला दोष दाखविणं. हे विषयात बाबा ह्याच्या लय नादी लावून हा मुलगा झाला लय आनंद म्हणू नका, तेवढा लय आनंद तुम्ही विधीनं मुलगा व्हायला पाहिजे झाला. आणि गृहस्थाच्या घरात मुलगाच असावा ना, मुलगा तुमच्या घरात रांगावा का, तुम्ही गृहस्थ आहेत ना, बरोबर आहे. तर ते एवढा उत्कर्ष त्याच्यात मानू ना, ते आज तुम्हाला सुख वाटायला पण उद्या दुःख ते देणारे बोल. याद राखा, ती पोरग लग्न झालं त्याची बायको आली की ते म्हणणारे तुमचंच चुकायले माझ्या बायकोचं बारा. त्यावेळेस तुमच्या पुत्राला गोळ्या पडत्या तोंडाला, काय मी सांभाळलं लहानाचं मोठं केलं आणि मलाच वाकडं लावायला पोरग, मलाच म्हणायला एका आणि वैयकीच आहे मनीत नाही कोणाचं आपलं खरं म्हणते का बायकोचं खरं म्हणते, कसं करावं सांग. मग जिथं तिथं तुम्ही तिथं आनंद मानला तिथं केवढं दुःख उभा टाकलं तुमच्या नशिबाला. हे तुम्हाला विषयातला दोष कळाला नाही म्हणून तुम्ही गटांगळी आणि जिथं आनंद तुम्हाला एवढा नसता तर दुःख करण्याची पाळी आली नसती. हा कोणताही विषय म्हणून आमचं भलते ना भलते टाईप होई देत आहे ना भलताला बघा वया पाडायचो डोक्याला मठात कशा खुसणार ती काळी कशी मधात आहे ना, त्या भावनीच्या पोटात काळी जाणार भरत हा टिकून निघाली तिकडच चालली कारण काय करावं काय मनवर ते होईल काय काय आसक्ती अतिस्नेह न करावा पाहिजे, हा अतिस्नेह मांडीचे जी हा दुःख तीही भोगी. बघा बघा पाठे का नाही म्हणून भलत्या विषयात भलती आसक्ती तुम्ही ठेवू नका, लय त्या विषयात आनंद मानू नका, कारण काय ते विषय आज दुःख सुखाचा वाटायला उद्या ते दुःखाने येते पुढे. म्हणून हे असा जे शिव आहे ना हे शिव शिकवितो तिथून वैराग्याची उत्पत्ती विषय रांधिली रस होय, जर जेवणारा जरी ठाऊकी होय तरी ते तातडीची सांडोणी जायची आपण तेच्या संसारा समजता जाणी जे अनित्यता ते वैराग्य दौडिता वैराग्याला हाकलून दिलं तरी मागे येते ते, हो त्याला दामटून लावलं तरी आपल्या घर पुसत येते ते वैराग्य, घर पुसत येते. म्हणून जया निर्जल्या ती उपासी वैराग्य, या महात्म्यांची सेवा वैरागी झोपीतही करता येई नाही भाऊ, जागृतीत करी येतात नवल नाहीये, झोपीतही करते. बघा स्वामी विवेकानंदचे गुरु रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद पण आपल्या देशाची पुढारी म्हणतो ना आपण त्यांना, खरे पुढारी संन्यासी असून पुढारी, आणि मला वाटते तसे पुढारी पाहिजे. आज विचारवान होते महाराज ते, माझ्या देशातला एक बरं काय मला नचिकेत मिळाला तुम्ही देशाचं कल्याण करून दाखवी असे म्हणत होते. त्यांना हुशार होते ते महाराज, त्यांना इंग्रजी भाषा येत होती, बंगाली भाषा तर त्यांची मातृभाषाच होती, बरं पुन्हा संस्कृत येत होती आणि हिंदी. किती भाषा येत होते त्यांना? परफेक्ट. तुम्ही इंग्रजी तशाच तसं सगळं पूर्ण इंग्रजी पूर्ण हिंदी. बंगाली तर मातृभाषा आहे तिला तर बोलायचंच नाही, ते तिथं जन्मभाषा असते. आणि संस्कृतचा अभ्यास केला, चारही भाषात ट्रेन महात्मा कोणता? विवेकानंद. पण त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस किती श्रेष्ठ होते ते, तर ते त्यांनी पाहिलं. त्यांनी विवेकानंदाला आठवण आली ज्ञानोबारायांची जया निजेल्या ती उपासी वैराग्यला. खरंच का महात्म्यांची झोपीत सेवा करते वैराग्य, झोपीत ते खरंय कमावली म्हणजे ते असं गृहीत धरा. आणि त्यावेळेस ते स्वामी विवेकानंद झोपले, हे रामकृष्ण परमहंस झोपले, तिथे स्वामी होते जवळ, ते बिनघोर. आणि झोपलेला माणूस कळतो ना तरी पक्का झोपी गेलाय, ते श्वासोश्वास हे ते चालू असते किंवा एखादा घुरत आहे माणूस, अशा अवस्थेत ते हात पडलेले होते, असे हात पडलेले असे झोपले पोताने. या हातावर 1 रुपया तुला, त्या हातावर 1 रुपया तुला. कोणी? विवेकानंद. आणि दोन्ही हातावर 2 रुपये ठेवले की लगेच हात असे संन्यासी होती ते.
अशा ते रुपये पडले. पुन्हा ते पडलेले रुपये त्याला वाटलं झोपेत सहज झाले असतील, पडले असतील. पुन्हा आणखीन ठेवले, पुन्हा आणखीन तसे रुपये दोनदा ठेवले आणि पुन्हा तिसऱ्या भाडवीत पडल्या. मग मात्र डोळ्याला पाणी कोणाच्या विवेकानं येतं. आणि खरंच वैराग्य या महात्म्याची झोपीच विषय जयाची चौकटी मान गयाचे चोखटे माणूस मी होणी क्षेत्र संन्यासी जया निजेल्या ती उपासी झोपीतही वैराग्य या महात्म्यांची सेवा करते. हे लक्षात आलं, डोळ्याला पाणी आलं आणि महाराजाची झोप पूर्ण होऊ दिली. आणि पुन्हा सकाळी उठल्यावर पाया पडून म्हणजे चुकलं महाराज. तुम्ही काय चुकलं? मला त्याचं नाव काय होतं? नरेंद्र. आणि घौजारे हो, आणि घौजारे खरं नाव नरेंद्र आहे बरं काय. विवेकानंद हे नाव आश्रमातले, पण नरेंद्र नाव आहे ठेवलेलं माझ्या बापानं. नरेंद्र काय चुकलं तुझ्या? रडू लागले नरेंद्र. काय चुकलं? का म्हणून रडायला? नाही मला तुमची परीक्षा बघायला पाहिजे नव्हती. बघितली काय? बघितली परीक्षा? काय मला सांग ना तू. काय नाही म्हणजे मला तुम्ही झोपले होते असा प्रकार. आणि झोपीतही तुमची वैराग्य सेवा करते. या परिस्थितीला आलं. इथून पुढे मी तुमचा शिष्य म्हणजे त्यावेळेस जात होते येत होते त्यांच्याकडे हो, पण तेवढं शिष्यत्व पत्करलेलं नव्हतं, पक्कावट झाली नव्हती म्हणा की. मला वाटतंय गुरु करणार पाणी पिना छान की गुरु करणार हेच बरं पहिलं तर. वय बाळू आधी महाराजाला तपासा. तपासायला तुमच्याकडे बी काही लागल की नाही? तपासणी कुठं दिली तुम्हाला? तुम्ही काय तपासणार? बीपी तुमच्याकडे वैरागी नाही तर बीपी शुगर आधी महाराज. मग आणि महाराज चांगला कसोटीत उतरला, मग त्याला तुम्ही गुरु माना. ते म्हणत नाही माझ्या शिष्य आहे म्हणून. तो म्हणत नाही. खरा महाराज माझा शिष्य कोणाला म्हणणारच नाही. मनातून वाटणार बी नाही त्याच्या हे माझा शिष्य आहे म्हणून. वाटतच नाही, म्हणतही नाही. हे खरं आहे. पण तुम्ही माना. तुम्ही त्याला गुरु माना. बायको त्याला नवरा म्हणते, मुलं त्याला बाप म्हणतात, पण त्याच्याहून तो वेगळा. त्याशी स्त्री म्हणे माझा भरता, पुत्र म्हणते आमचा पिता, शिष्य म्हणते गुरु तत्वता, त्याहून परता तो वरते. भागवत बघा एकनाथी भागवत. त्याच्याहून ते वेगळा वागतो. बायको म्हणेल नवरा आहे माझा, पण ते बायकोला इतक्या असं जिव्हाळ्याने नाही वागणार. कळलं? मुलं म्हणतात माझे बाप आहे, तरी त्या मुलाला इतक्या असं ती ठेवीत नाही. आणि शिष्य म्हणतात आमचे गुरु आहे, पण ते कोणाला शिष्य म्हणवी याच्याहून वेगळा वागतो. असे ते वागणारे होते नरकोण आमचे रामकृष्ण परमहंस. आणि विवेकानंद त्यांना गुरु मानले. का मानलं? अरे वैराग्य आणि हे क्षमाचं फल आहे. हे कशाचं फल आहे? क्षमाचं फल आहे बरं. हो. आणि शांतरसाचा स्थायी भाव क्षम आहे. आणि क्षमापासून वैराग्य म्हणजे क्षमो वैराग्याधीना बरं काय. आणि निर्विकार चित्तत्व. वैराग्य आधी म्हणजे कोण? क्षमापासूनच भक्ती घडते, क्षमापासूनच पुन्हा ज्ञानही तयार होते आणि माणूस मुक्त होते. म्हणून इत्यादीना वैराग्याधीना जे बोलले का, आधीना म्हणजे मोक्षापर्यंत आलं. लक्षात आलं का? वैराग्य आधी, वैराग्याची म्हणजे वैराग्याच्या पुढच्या गोष्टी. मग वैराग्याच्या पुढचं ज्ञान टिकत आणि ज्ञान टिकल्यावर मोक्ष. म्हणजे वैराग्याधीना क्षमो वैराग्याधीना याचा अर्थ वैराग्य निर्माण होतं, त्या वैराग्यानं ज्ञान मिळतं आणि ज्ञानानं मोक्ष मिळतो. म्हणून क्षमो वैराग्याधीना आणि निर्विकार चित्तत्व. माणसाचं चित्त निर्विकार, कोणताच विकार चित्तात राहत नाही. म्हणून तो तुकाराम महाराज म्हणले अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्या उर्मी एकमय झाल्या उर्मी. उर्मी राहिल्या नाही चित्तात महाराज. हा निर्विकार चित्तात झाली तुकाराम महाराज, ज्ञानोबराय, मोतीराम महाराज, रंगनाथ गुरुजी यांच्या चित्तात कोणता विकार होता का? अजिबात नव्हता महाराज. हे कशाचं फल आहे? शांतरसाचं फल आहे. हे शांतरसाचं फल आहे. मग अशा प्रकारचं वैराग्याधीना निर्विकार चित्तत्व या गोष्टी पौर्यात नाहीत. लक्षात आलं का आता तुमच्या? काय या पौर्यात नाही. आता पौर्यात नसल्यावर तुमची गोणी कशी भरेल? तुम्ही आमचं ऐकून तुमची गोणी भरावं लागल, पण भरली पाहिजे. हे खरं बी आहे, पण पौर्यातच यायला गेलं ना. बुडच गेलं पवऱ्याचं. हा बुडच गेलंय पवऱ्याचं.
पवऱ्याचं बुड गेलं पाणी येत नाही आणि घागर बरं. भरत नाही. म्हणजे लक्षात आलं काही नाही भाऊ, हो. ह्या गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजे. कोणाकडं? वक्त्याकडं. बरं का गायवर? हा पाहिजे तर नाही या ती असल्याशी काहीच नाही. तुम्ही पोती सांगता हे आहे ना तुमच्याकडं? बरं तुझ्याकडं? नाही हा? हे नाही बा तुमच्याकडं? नाही नाही भाऊ. एक सांगणारा नाही म्हणणार आणि एक हो रे फुटकेच आहे तो. फुटकेच आहे. हो रे फुटकेच. कमी अधिक. हा? भाऊ रे फुटके सगळे. हो रे फुटके काय करावं काय. महाराज म्हणून तर महाराज, अहो खरंच हो महाराज, इथं जवळ भोवताल आहे महाराज, मांस खाते एक माणूस आणि पुन्हा रामायण सांगतो. कसं रामायण ऐकवतो लबान नाही महाराज, आपल्या भोवताल आहे जवळ या गावाला मांस खाते म्हणून मला सांगितलं गावकडे. रामायण सांगतो म्हणून बोल काय होत आहे त्याला, काय मूर्ख आहे का सांगायचे. त्यानं रामायणाच्या व्यासपीठावर तरी काय बसावं, पहिले तर माळ घालावं कमीत कमी, पारावरच यायला नाही पाहिजे. कमीत कमी माळ तरी आधी घालावं, पुन्हा रामायण सांगायला बस आहे का नाही? बरोबर आहे का नाही? रामायण सांगणं बरोबर नाही, आपल्याला पटसर नाही ते. बिनमाळ करायला टाळ घेऊ नये, बिनमाळ करायला विना घेऊ नये. कमीत कमी तुम्ही संप्रदाय द्यायचंय का, कमीत कमी हे तरी होते ना, लायसन आहे ते पहिलं. काय लायसन, एवढं लायसन राहू द्या, मग परमार्थातल्या काही कोणत्या गोष्टी करा. मग वैराग्य ज्ञान भक्ती मागून का होईल तेव्हा होईल, पण तर एवढं लायसन तरी घ्या. आणि हे लायसन मी तुमच्याकडे नाही, तुम्ही मनात घुसायचं म्हणाले माझा हा. मग रामायण वाच सांगता येईल, सोडित नाही ते मांस काय. सांगा बरं कसं काय म्हणावं सांगा. मग काय, मग याचा अर्थ की हे शेर रिकामाच आहे, हे माप रिकाम आहे आणि कोणी भरतोय बाई, कशी कोणी भरेल? शक्य नाही मला. तुमच्यावर परिवर्तन होणार नाही होत. परिवर्तन व्हायला की शेर भरलेलाच काय, बरोबर आहे ना. माप आणि माप म्हणजे शेर हो. आपल्या जुन्या काळात ज्वारी मोजायचा, तांदूळ कुटायला शेरच होते, किलो धरा शेर धरा असं माप म्हणजे शेर. मग आता शेर जर भरला नाही तर होतं कसं भरल? मग वक्ता दुरुस्त असला पाहिजे. बघा तुकाराम महाराज, बघा शिवाजी महाराज काय घेऊन आले त्यांना? नजरा पाठवीला. हो महाराज एक बार कीर्तन ऐकलं पुण्याला हवेलीच्या वाड्यात कीर्तन होत. दादू कोंडदेवाचा वाडा हवेली, दादोजी कोंडदेव. दादोजी कोंडदेव म्हणजे शिवाजी महाराजांना दानपाटा शिकविणारे ब्राह्मण होते ते दादोजी कोंडदेव. तर त्यांच्या वाड्यात त्यांचा नावाडा म्हणजे हवेलीचा वाडा. आणि हवेलीचा वाडा म्हणजे तुम्हाला अर्थ कळतो की नाही? हवेलीचा वाडा कशाला म्हणतात ते? मोठा लांबणीचा वाडा असा त्याचा अर्थ आहे. असं 100 खण, असं 100 खण, असं 100 खण, असं 100 खण, असा दणक्याचे दणके एक कर नाही का एवढा. त्याचं नाव काय? हवेली. आपल्याला एवढे थोरले होते. मग कीर्तनात मग ते बसले आणि पठाणायला समजलं मुसलमान आहे आणि त्यानं घेराव शियारी लोक असते. शिवाजी सापडला, आता वाड्यात बसलाय आणि आता या वाड्याच्या घराला निघता येणार नाही, आपण याला पकडू. औरंगजेबाचे विरोधी लोक ते, औरंगजेब विरोधी. चौकून पठाणायनं त्या आणि घेर टाकला आणि चुळबुळ सगळी गोंधळ माजला. अरे बाबा सगळे मुसलमान सैनिक आले आणि आता पकडून सगळ्यालाच नेते. आता असं त्या लोकांना भेट वाटतं, घाबरले लोक, काय करायला पाहिजे. आणि मधात बी चुळबुळ सुरू झाली, सोडत्या धांदळ उडाली. शिवरायांच्या कानावर हळूहळू जवळ माणसांना सांगितलं पठाण बाहेर सगळे उघडीत म्हणजे सगळे पठाण आले. शिवाजी महाराजांनी विचार केला आता आपल्याला पकडल्याशिवाय. तुकाराम महाराजांना कळालं काय गोंधळ चाललाय. श्रोत्यात गोंधळ, कीर्तनाकडे लक्षच नाही कोणाचं, लक्ष तिकडंच लागलं. तुकाराम महाराजांनी काय गोंधळ आहे ते म्हणले चौकून ह्या वाड्यात पठाण झाले तर आणि शिवाजीला पकडायसाठी राजा. तुकाराम महाराजांनी विनंती केली कोणाची? देवाची. हे भजनी विक्षेप हिची परिमरण. तुला बाबा तिथं शिवाजी राजा आला, पण त्या शिवाजी राजाला पकडायला त्याला कसा माणूस लावायला आणि इथं आमच्या कीर्तनात विक्षेप करायला तुलाच नाद आहे. म्हणजे ते विक्षेप तरी वाक कोणी केला तेव्हा? वा केला आणि आमच्या मुळावर आलं. हे कसं आहे
हे आमच्या कीर्तनात विक्षेप झाला, आम्हाला मेलेपेक्षा जास्त वाटतंय. काय देवाची करुणा भागली. देवाची करुणा भागल्यावर काय महाराज तिथं काय शिवाजीचं रूप घेतलं. दुसरा शिवाजी झाला पांडुरंग. पांडुरंग शिवाजी बनतय, घोड्यावर बसतय. हवेलीच्या वाड्यातून घोडे जात होते, हाती वाड्यात तसा मोठा असतंय ते घोड निघाल मधातून दौडत होत. त्याला काय टपा 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 बघितलं त्या तिथं दरवाजा भाग गया शिवा भाग गया शिवा भागो 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 पकडो पकडो सगळे बोंबलत. ही खरा शिवाजी मधातच होता आणि खोटा शिवाजी तिकडे निघाला. आणि तिकडं खोट्या शिवाजीनं जे नेले मुसलमान सगळे पळा 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 पळा. ते घोड आता चमत्कारी. ते घोड कुठे जाते ते काय त्याला काय नाही. ते आजार आबाळातून उडल त्याचं काय. त्या घोड्यानं लांब रातोरच्या रात्याच्या 12-1चा टाइम आहे. काय दिसायला महाराज यायला सगळं अवघड. चिलाऱ्यात नेऊन सोडले. रात्रच्या निळच लागला नाही त्याला. कुठं जाऊन कुठं शिवाजी गेला पत्ताच नाही. आणि ते महागाला सुबेर असते भागो पकडो. ते महागच जातो आणि नाही धरावतो मग ते पुढच्या विरायला लोकांना पळून येत माघारी येता येत नाही. महाराज पहिले लय होतो जर ह्या अंगडे फाट तुटत ते झगले फाट तुटत काय रात्रभर त्यात कोपाट्यात भेट जा. आणि सकाळाचा पदरात काहीच पडलं नाही. शिवाजी ते शिवाजी नव्हता, डुप्लिकेट शिवाजी. इकडं बेंगोर दिवस निघूस तर आरती सगळं झालं. शिवा रात्रभर बसलाय राजे बी ऐकायला. त्याला कळालं संकट गेलं. शिवाजी दुसराच गेला. कोण कोणास टाकून भागो भागो म्हणले ते गेले सगळे मुसलमान. आता तुम्ही बिनगोर बसा. महाराज रात्रभर बिनगोर आणि तुकारामाला कीर्तन चालू उभं राहून बाई नाही भाऊ. आणि राजा बसलेलाच ऐकायला दिवस निघूस तर. आणि दिवस निघायला मंगळ आरती. आणि मंगळ आरती केल्यावर राजा गडावर गेला. घोड्यावर बसून गडावर राजा गेल्यावर मग राजाच्या डोक्यात आलं अरे अरे महात्मा माझ्या बदल्यात कोण शिवाजी गेला की काय नाही काय नाही. पण मी वाचलो नाही तर मी मरत होतो बरं काय. मला पकडीत होते लोक पण वाचविलं या महात्म्यानं. मग याला काय पाठवावं आपण. परिस्थिती नाजूक आहे. नजरांना पाठवा. आपल्याकडून पैशाला काय. मग ते परातीत पैसे हेन तेन महाराज सगळं भरलं. आणि मग ते शिपाई सुभेदार पालखीत पुन्हा पालखीत बसून आणा म्हणजे हे नजरांना त्याच्या घरी द्या. आणि नजरांना घरी देऊन सोन्याचा त्याच्या ते म्हणजे याचा अर्थ त्याची श्रीमंती करून टाका. सोन्याचे पैसे भाऊ किलोच्या परातभर मोहरा सोन्याच्या म्हणजे किलोभर सोनं झालं साहेब. आणि किलोभर सोन्याचे कोटी रुपये होते तर नाही माहिती. किलो कोटी रुपये होते तर 1 कोटीला 1 किलो सोनं दिलं. आणि सांगितलं हे तो सोनं द्या त्याच्या लेकराबाळाचा पुन्हा हे वाला बांधील काय करेल शेत घेईल. आणि त्याची आर्थिक परिस्थिती चालेल कोणाची तुकाराम महाराजांनी. आणि त्यांना पालखीत बसून आणा गडावर. घोडेन ड्युट्यान छत्र्यान घोडेन तेन का आता राजाचा येईन बरं काय मान मारायचं बाई ह्या सगळं आल्यावर तुकाराम महाराज घरीत होते. ऐका तुकाराम महाराज घरी थोडा बाजूला गेले होते थोडे. आणि जिजाबाईच्या घरी होत्या. आणि राजाचे शिपाई घोडेने आले बाबा. आल्यावर जिजाबाईनं तिला वाटलं राजाची शिपाई आली तेव्हा काय महिन्यावर बाला केली काय कोणी कोणी चारी केली कोणाच काय पकडून नेतेत का काय तिला वेगळं वाटलं. ते म्हणजे नाही नाही पकडा नाही आलो महाराजांना आम्ही हे नजराना घेऊन आलो सोन्याचा. जिजाबाईला लय उडास वाटला मोहात पडणारी. ती परात घेतली मधात ठुली त्याला चवाळ बसाय टाकलं घोंगडी. आणि त्याच्यावर पुन्हा गुळ पाणी केलं. महाराज बाहेर गेले ते तवर तर येऊस तर सगळा इंतजाम. पिशवी जर तर पाहुणी गोड. बरोबर आहे कसं आहे. तुम्ही बघा महाराजाकडे तुम्ही काय घेऊन गेले की महाराज या या आणि काय रिकाम ह्याचा गेल्या बरोबर आहे. महाराज असे आहे का नाही महाराज आपलं तसंच आहे. काय आणले बरं वाटतंय ही गोष्ट. महाराज असे असे स्वाद दिलो इथं तसं नव्हतं. मग ती पण ते बायाची जात आहे. तिनं ते ठेवलं माझा त्याचे तर गुळ पाणी तेवढ्यात महाराज खायला आले. नमस्कार नमस्कार दर्शन तुम्ही कोण म्हणजे राजा शिपाई शिवाजी महाराज. हा राजा शिवाजी महाराज शिपाई आमच्याकडे किती आहे काय नाही म्हणजे रात्री एकनाथ संकट टळलं राजा ते तुमच्यामुळं टळलं. नाही नाही माझ्यामुळं काय टळलं ते ईश्वरानं वाचविलं राजाला असं महाराज म्हणजे. ठीक आहे नजराना घेऊन आले आलोच म्हणजे नजराना
कसा जमला सोन्याची परातभर पैसे कुठे म्हणजे दिली बायकोशी महाराज म्हणजे बायकोची गेली बाहेर उतरली कशी महाराज आधी गेले का आवडे पैसे दिले कुठे घेतली परा कोणी तुकाराम परत हे तुम्ही परत नाही आम्हाला पाहिजे नाही हा काय दरव्याचा तो आम्ही मानितो विटाळ हो तया पाठी काळ लाग करी हो पण नाही काय म्हणले तुकाराम महाराज हे पैसे आम्हाला नको आहेत म्हणले काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हा तुम्ही कळले ती उदार साठी परिसाची गार राजा तुम्ही आम्हाला उदार कळलेत म्हणते सांगा राजा तुम्ही किती उदार आहे ते मला कळले आमचा परीस घ्यायले ज्ञानाचा आणि तुम्ही आम्हाला गारगुट द्यायले काय घ्यायले आमचा ज्ञानरूपी हे काय आहे हे गाथ्यातलं ज्ञान भागवतातलं ज्ञान ज्ञानेश्वरीतलं शास्त्रातलं वेदातलं ज्ञान म्हणजे परीस आहे बरोबर आहे आमचा परीस ज्ञानाचा तुम्ही घ्यायले आणि तुम्ही आम्हाला हे सोने रुपयाची काय द्यायली गारगुट आम्हाला उदारपणा तुमचा कळला राजा तिथं अभंग तयार झाला महाराज हा काय दिला ठेवा हे ठेवा काय दिला आम्हा विठ्ठलची व्हावं आम्हाला कोण पाहिजे विठ्ठल पाहिजे आम्हाला या ठेवायची गरज नाही तुम्ही कळली ती उदार साठी परिसाची गार तुम्ही बदला बदली परी द्यायले काय माझं ज्ञान ऐकून मला पैसे द्यायले माझं ज्ञान ऐकायला म्हणजे माझं ज्ञान परीस घेऊन चालले आणि मला त्या पैसे रुपी काय द्यायले गारगुट तसा गारगुट घेणार आम्ही नाहीये हे तुमचा आम्हाला नाही दिवठ्याचे तुम्ही घोडे हे तो बऱ्याच न पडे आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी ते तुमचे वित्त धन ते मत मृत्तिके समान हा कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरी ते दास तुका म्हणे मध्ये आस असा अभंग दुसरा एक तयार असे अभंग त्या संबंधात 2-3 तयार झाले महाराज हो ते नव्हतं आश्चर्य केलं बाबा कोणी शिपायानं महात्मा काय महाराज किलोभर सोनं परत पुरू नये तरी महाराज घेत नाही म्हणलं काय महाराज त्याला तो नवल संसारिक लोक ते आलेले काय कळते महाराजाचा अधिकार कळला नाही महाराज सगळे तोंडात बोटे घडवले पण महाराज नाही तर अजिबात नाही त्या अजिबात ठेवा घ्या दिवट्याचे तुम्ही घोडे आणि तुम्ही जा हा वाटलं तर महाराजाला भेटायला गडावर मी पायाने येतो मला पालखी काय करायची गरीबाला मी पायाने येतो आणि पायाने निघाले शिवाजी महाराजांना बोलायला पालखीत नाही बसले घोड्यावर नाही बसले कशाने गेले पायाने गेले पण सन्मान नको म्हणले धन तर नकोच म्हणले धन वापरतील महाराज काय सोने रुपये आम्हा प्रत्येकी समान आणि माणिक पाषाण मला वाटतं हे खरं मापात आले बघा हे वैराग्य ज्ञान या मापात आले कोणाच्या तुकाराम आणि तुकाराम महाराजांच्या मापात आलेलं ज्ञान मग तुमचे पोते भरल्याशिवाय उलथतेच पोते तुमचे पण ज्ञान कसं पाहिजे की असं मापात आलेलं पाहिजे नाही भाऊ आपल्या मापात नाही आलं रामायणात आहे म्हणजे आपली कोठडी ती कोठड्या भरलेल्या आहेत रामायण महाभारत हे ज्या कोठड्या आहेत का गाथा ह्या कोठड्या धनानं भरल्या आहेत देवारीनं म्हणा साठा ज्ञानाच्या पण आपलं मापच रिकाम आणि माप रिकामा असल्यावर गोणी रिकामी एकंदरीत आज मला वाटते अभंगाची पूर्तता झाली लक्षात आलं तुमच्या माप आणि गोणी तुका म्हणे रीते मला वाटते माप भरलेल्या महाराजाकडे जावं आणि आपले पोते भरून घ्या पण पोत्यात आपल्या भुसकट नेऊ नका एवढं पहिलंच भुसकटानं भरून नेलं आणि पुन्हा त्यानं माप टाकलं त्याचं माप ते उलथलं आणि तुमचं भुसकट मधातच राहिलं होय भरत आपल्या पोत्याने भुसकट आहे की नाही पहिलं भुसकट घेऊन गेले विक्रमात्या ते आधी उलथून जा म्हणून तो म्हणले ना येते दुसरी नसरे आती देवा भेटी जावया तोच एक धावा चिते करुणी रीते कलेवर चढवूर मी हृदयात त्यांचा अंत पुरवणे तुका म्हणे खुंटे असं आणि तेथे वास करीतो म्हणजे मधल्या उर्मी षड उर्मी षडविकार काय काम क्रोध मद मत्सर अहंकार आणि अशा मनुष्या तृष्णे इच्छा वासना ह्या षडूर ह्या काढून टाका आणि रिकाम हे पोत असं रिकाम हृदयरूपी पोत करून आणि अशा मापावाल्याकडे तुम्ही जा
असे तुकाराम महाराजांनी वैराग्य दिन हे म्हणून ते यांच्याकडे सगळं वैराग्य ज्ञान आहे भक्ती आहे सगळं भरलेलं आहे या मापामध्ये आणि यांच्याकडे तुम्ही जा आणि मग तुमचं पोट तुम्ही भरून घ्या असा त्यातला अर्थ आहे लक्षात आलं की नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात इथं माप आहे रिकामा आणि गोळी रिकामी 4 महिने ऐका का वर्षभर ऐका किती काय एवढं फरक पडत नाही माप खाली भरलेलं ज्याचं माप भरलंय आणि ती मात्र गोण्या मात्र गोण्या बी तशा असल्या पाहिजे भुसकट नाही घेऊन आलेल्या पोत्यात हा फाटक्यानं जरा धड गोण्या आणा आणि धड गोण्या आणून तुम्ही हे पोत भरून घ्या असं एकंदरीत महाराजांनी शुद्ध महाराज अशा बद्ध वक्ता धाक सोडून एकदम हे सगळं बोलणं होतं बघा आणि जास्त वाक्य निम्मा म्हणतो वाक्य आणि अर्धा मग राहिलेला 3 चरण तुमच्यावर बी असं दोघावर हे होतं आणि छापूड तुकोबरा यांचा आणि छापूड म्हणजे त्यांचा योग्य कोणाचा म्हणजे तुकोबराकडे वैराग्य आहे ज्ञान आहे भक्ती आहे आणि एकंदरीत ह्या महात्म्याकडे आणि त्यालाच महात्मा म्हणतात म्हणून तर हे कीर्तनकार कसा असावा कसा ज्ञान असावं वैराग्य असावं आणि खरं सांगतो भाऊ बोटात मोज्या घालून तोंडाला पावडर लावून कपड्याच्या इस्त्र्या करून आणि नील टिलिपान कपड्याला देऊन कीर्तन करायचा अधिकार नाही तुम्हाला करू द्यायचे करू द्या ऐकाय द्यायचे ऐकायला काय करायचे ते काय माहिती तर कीर्तन करायचं लक्षण हे नाही लक्षात आलं कधी बोलले नाही आलं त्याच्या बोटात मुद्या त्याच्यात लाकीट घातलेले बरोबर आहे त्याचा डामडोर कुत्राला पावडर लावून हे कपड्याच्या इस्त्र्या हे नासा थाट माट म्हणजे विषयांध विषय लंपट असा कीर्तनकार कंबर बांधून उभा करणं योग्य ते पैशासाठी उभा राहत असेल तर तुम्ही नाव घ्या आणि तुम्ही बी तसेच असताल तर तसंच जा पण चांगला माणूस जाणार नाही म्हणून माणसं नीट केली कोणी वैराग्य होतं महाराज तो मला तो महाराज वैराग्य नव्हतं का ज्ञान सांगण्यात नसेल त्यांच्या मुखातून हो वैराग्य वैराग्य होते की हो मोतीराम महाराजांकडे वैराग्य होतं हो नका ज्ञान सांगत नसते महाराज पण भक्तीत बोलायचे पण वैराग्य लय त्यांच्याकडे होतं महाराज असा स्पर्श केला नाही कशाला वागण्यामध्ये असे लय वागले हो कोणाच्या घरी जेवायचं नाही पारावर जेवायचं किती वागणं चांगलं कपडे म्हणतात पटका आहे चांगलं साधारण आपलं जायचं आणि भगवंताचं चिंतन राखणा दिवस घराचं तोंड बघितलं नाही मला एकदा घर सोडलं तर मारुतराव महाराजांना घराचं तोंड नाही बघितलं बायकोला बायको म्हणले नाही पोरायला पोरं म्हणले नाही 2 पोरं होते त्याला आणि 2 पोरात एक सारी नाही आता हे सगळं हवं महाराज तशा महाराजाचं कीर्तन आहे का वैराग्य किंवा कसं आहे का आम्ही ऐक ना तुम्ही कीर्तन ठेवा आणि आम्हाला बोलवू ना कार्यक्रमाच्या आम्ही येऊ अरे मला कळालं समजा चला बा कोटऱ्यात कीर्तन आहे राऊत महाराज आले कोटऱ्याच्या लोकांना नाही सांगूया आम्हाला गरज नाही आम्ही काय ऐकायला जाऊ आणि तुम्ही म्हणता फलाना महाराज आणला आम्ही ते तसा डामडोलाचा आणि तुम्ही महाराज या तुम्ही किती रुपये देत येणार नाही तर तुम्ही बांधून गेलं तर येणार नाही तर तुम्ही म्हणता आम्ही तुमच्या नका येऊ तुम्ही काही नाचताल तर आम्हाला नाचा म्हणतात आम्ही नाही नाचणार एक वैराग्याची शिवण देखती विवेकाची भाष नेनती हो ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते अरे ईश्वराचे वैराग्यही नाही विवेकही नाही असे मूर्ख देवापर्यंत येतात नाव घेऊ नका म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलंय तुमच्याकडे जर विषया लंपडता असेल जर तुमचा विषयातला बोलबाला गेला नसेल डोसक्यातला तर तुम्हाला कीर्तन करायची काय लायकी त्याच्यावर एक अभंग केला महाराजांनी ते म्हणले नाही संत चिन्हे उमटले अंगी उपदेशालागी पात्र झाला संत चिन्हे काय म्हणले संत मोठा मुद्या घालू नका मुद्या घाला वैराग्याच्या भक्तीच्या आणि ज्ञानाच्या त्या मुद्या घाला आणि मग कीर्तनाला तुम्ही कीर्तन करा कमर बांधून उभं राहा नाही संत चिन्हे उमटले अंगी उपदेशालागी पात्र झाला पोहोणीने कासे लावितो अनेका म्हणावे त्या मूर्खा काय पोहोणीने म्हणजे पावता येत नाही स्वतःला बरं काही केस आहे स्वतःला पावता येत नाही काय नाही हा कधी पावला नाही आणि गंगा भरलेली तुमची समजा ही गोदावरी आणि तिथं उभा टाकलेली 5-50 माणसं हे आला इकून हा का मग पलीकडे जायचो पाणी लय
काय पाण्याला भेटा या माय माग चला जाऊ समुद्राला. लोक म्हणले तुम्हाला पावते अरे बात नाही मग त्याच्या मागे काय म्हणायला जायचे का गंगेत बरोबर आहे. पोहणे ने कासे गावी तो अनेका म्हणावे त्या मूर्खा काय आता त्या कडूला काय म्हणा म्हणले असे असे मला वाटते 999% महाराज लोक झाले नाही लाखावर झाले ते एखादा तर एका लाखात एखादा निवडत दळणात खडा कळलं लाखात बी नसेल बाबा एखादा लाखात दळणात खडा असेल मग त्याचा मात्र माप भरलेलं आहे आणि त्यानं गोण्या भरल्याशिवाय राहत नाही म्हणून बघा सुधरू दे 10 सुधरू द्या ते सुधरल्याशिवाय राहतच नाही महाराज त्याच्या वागण्यातून त्याच्या कृतीतून त्याच्या उक्तीतून तो सुधरल्याशिवाय राहतच नाही फक्त एवढंच आहे 10 सुधरी आज सगळं सुधरत नाही त्याचं कारण एक आहे हो त्या वक्त्याच्या श्रोत्याच्या ठिकाणी बी त्या गोष्टी लागत्या की सुधरायला पण चांगले जर श्रोते असले का त्याला कळतंय महाराज कळला की श्रोता नीट होत येत आणि असे बरेच परिवर्तन केलेले आणि महाराज सुधारले नाही का लोक नाही हो सुधारले कळ सुधारले मोतीराम महाराजांना कळ सुधारले सुधारत येत सुधारत कसं नाही त्याचं माप भरलेलं होतं कोणाचं लोकांचं रणागुडी परभणीकरांचं माप भरलेलं होतं तिथं काय बाबा ते माप तर उलटून जायचं असं माप होतं मग एकंदरीत तुकाराम महाराज म्हणतात माप आणि गोणी तर तुका म्हणे रीती तसं रिकाम राहू देऊ नका काही तेवढं माप भरलंय त्याचं श्रवण करा आणि तुमचे पोत नीटनेटकं तपासून बघा बरोबर आहे एकंदरीत हा अभंग संपला असं गृहीत धरू उद्या दुसरा अभंग